जिन स्वानुभूति से खिरी मम स्वानुभूति मधिगिरी। श्री विमल धारा जैन श्रुत आनंद अमृत से भरी। समता प्रवाह वहावती रागादि विकल्प तोड़िके। माँ सरस्वती प्रतिभाव वंदन दृष्टि निज में जोड़िके। दृष्टि निज में जोड़िके। कविवर पंडित श्री भागचंद जी द्वारा विरचित दर्शन आणि अध्यात्माचा महान स्तोत्र महावीराष्टक स्तोत्र। या महावीराष्टक स्तोत्रावर आपली चर्चा सुरू आहे। ज्या चर्चे अंतर्गत कालपर्यंत आपली 5 छंदांवर चर्चा झालेली होती। 5व्या छंदामध्ये जे अनेकांतात्मक स्वरूप आहे, जिनागमाचं अनेकांत आणि स्याद्वाद, हे 2 मुख्य स्तंभ आहेत। या 2 मुख्य स्तंभामध्ये अनेकांत जो आहे तो वस्तूमध्ये अनेक धर्मांची एकासोबत स्थापना करतो। वस्तूमध्ये अनेक धर्म आहे याचं प्रतिपादन करतो आणि एका समयाला अनेक धर्म एका व्यवस्थित रूपाने राहतात, त्याला कुठेही कोणताही विरोध येत नाही याबद्दलचं प्रतिपादन अनेकांत करतो। परंतु जेव्हा आपण वचनाच्या माध्यमातून किंवा कथन शैलीमध्ये जेव्हा त्या धर्माचं स्वरूप सांगतो, त्या गुणांचं स्वरूप सांगतो, तर त्यामध्ये जो आहे तो क्रम येत असतो आणि तो जो क्रम आहे त्या क्रमाला सांगण्यासाठी या ठिकाणी मुख्य रूपाने काय आहे, स्याद्वाद आहे। तर या छंदामध्ये अर्थातच 5व्या छंदामध्ये जे आहे ते अनेकांत आणि स्याद्वाद स्वरूप जे आहे त्या अनेकांत आणि स्याद्वाद स्वरूपाचं त्या ठिकाणी काय केलेलं होतं, वर्णन केलेलं होतं। आणि ते अनेकांत आणि स्याद्वाद स्वरूप सांगताना आपण काल अनेक छंद जे होते ते छंद आपण त्या ठिकाणी बघितलेले होते। काल थोडासा नेटवर्क मध्ये समस्या असल्यामुळे आपण आज पुनश्च एकदा हा जो पुढचा छंद आहे कनस्वर्णाभासो, त्या छंदाकडे आपण थोडस जे आहे ते लक्ष देणार आहोत। एकदा सामान्य रूपाने त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण समजून घेऊया आणि अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला तो देखील विषय जो आहे तो लक्षामध्ये येईल। बघा, मी या ठिकाणावरून म्हणतोय, कनस्वर्णाभासो व्यपगत तनुर्ज्ञान निवहो विचित्रात्मापेको नृपतिवर सिद्धार्थ तनय अजन्मापि श्रीमान विगत भवरागोद्भुत गती महावीर स्वामी नयन पथगामी भवतु नः। निशाजी आहेत, निशाजी आपल्याला अनम्यूट करतोय, आपण हा छंद म्हणू। सर प्रयत्न करते मी म्हणायचा, चुकलं तर। कणक स्वर्णाभासोत पगत तनुज्ञान निवहो विचित्रात्मानुपतिवर सिद्धार्थ तनया अजन्मापि श्रीमान विगत भवरागदतु गती महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। क्षमस्व, चुकला असेल थोड्याशा शब्दांमध्ये। काही हरकत नाही, आपण पुन्हा पुन्हा त्याचा प्रयत्न करणार तर निश्चित रूपाने जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या जे आहे त्या ठिकाणी हे म्हणू शकणार, त्यामध्ये काहीही। बघा, या ठिकाणी आता ह्या छंदाचा आपण काल अर्थ बघितलेला होता, पण तथापि नेटवर्क समस्यामुळे पुनश्च काही जणांचे फोन आले, मग आपण एकदा सामान्य रूपाने हा अर्थ समजून घेत आहे। या छंदामध्ये मुख्यतः अनेकांत आणि स्याद्वात्मक स्वरूपामध्ये व्यवहार आणि निश्चय स्वरूपाला देखील सांगतात। भगवंतांचं जे स्वरूप आहे
ते भगवंतांचं स्वरूप बाह्य रूपाने कसं आहे आणि अंतरंग रूपाने कसं आहे याचं देखील वर्णन या छंदामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून अनेकांतात्मक स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपण भगवंतांना तापविलेल्या सोन्याप्रमाणे आपल्या शरीराची आभा आहे असं जरी आपण म्हटलं तरी ते बरोबर आहे. आणि हे तीर्थंकर प्रभू आपण ज्ञान शरीरी आहात असं म्हटलं तरी ते बरोबर आहे. आपण त्यांना म्हटलं की हे जिनेंद्र प्रभू आपल्या ज्ञानामध्ये अनेक ज्ञेय झळकतात म्हणून आपण विचित्र आहात, परंतु जो ज्ञान आहे तो ज्ञान एकच आहे म्हणून आपण कोण आहात, एक आहात. तर ही देखील दृष्टी बरोबर आहे. हे जिनेंद्र भगवान आपण जे आहात ते राणी त्रिशला आणि राजा सिद्धार्थाचे पुत्र आहात आणि खरोखर या आत्म्याला कधी जन्म नाही, कधी मरण नाही, म्हणून आपण अजन्मे आहात, हे देखील बरोबर आहे. आणि म्हटलं की हे जिनेंद्र भगवान आपण खरोखर अंतरंग स्वरूपाला प्राप्त केलेला आहात म्हणून आपण अंतरंग लक्ष्मीने संयुक्त आहात. पण तथापि त्या केवळ ज्ञानाची विभूती दाखविण्यासाठी हे जे बहिरंग स्वरूप आम्हाला या ठिकाणी दिसून आलेलं आहे ते बहिरंग स्वरूपाने युक्त आपण आहात. तर ही देखील दृष्टी कशी आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय, विगत भव रागोद्भूत गती. आणि अशा प्रकारच्या स्वरूपाला आपण प्राप्त केलं म्हणून संसारातील जी रागात्मक गती आहे, संसारातील जी मोहात्मक गती आहे, त्या मोहात्मक गतीपासून आपण विगत झालेला आहात. मोह राग द्वेष इत्यादी सर्वांचा आपण अभाव केलेला आहात आणि अभाव केल्यामुळे अद्भुत अशी गती आपल्याला काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. तर अशा अद्भुत गतीचे जे धारक आहेत त्या अद्भुत गतीचे धारक हे महावीर स्वामी जे आहेत त्या महावीर स्वामींना नयन पथगामी अर्थात माझ्या नेत्ररूपी मार्गाद्वारे हे प्रभू आपण माझ्या हृदय कमलावर काय हो, विराजमान हो. अशा प्रकारची भावना या छंदामध्ये जी आहे ती व्यक्त केलेली होती. आपण काल याला दोन प्रकारे वेगवेगळं देखील केलं होतं. एक अंतरंग दृष्टी आणि एक बहिरंग दृष्टी, असे आपण दोन कॉलम करू शकता, अंतरंग दृष्टी किंवा बहिरंग दृष्टी. किंवा दुसरा कॉलम ज्या ठिकाणी अंतरंग दृष्टी आहे त्या ठिकाणी लिहू शकता निश्चय नय, आणि ज्या ठिकाणी बहिरंग दृष्टी आहे त्या ठिकाणी आपण लिहू शकतो व्यवहार नय. तर निश्चय नयाने जिनेंद्र भगवान कसे आहेत, ज्ञान शरीरी आहेत. आणि व्यवहार नयाने कसे आहेत ते स्वर तापविलेल्या सोन्याच्या आभेप्रमाणे किंवा तापविलेल्या सोन्याच्या कांतीप्रमाणे त्यांचं शरीर आहे. निश्चय नयाने बघितलं तर अनेक गेय झळकतात म्हणून आपण कसे आहात, विचित्र आत्मा आहात. आणि निश्चय नयाने जर बघितलं तर आपण कसे आहात की अनेक ध्येय जरी झळकत असले तरी ते ध्येय आपल्याजवळ येत नाही किंवा आपण ध्येयाजवळ जात नाही. ज्ञानामध्ये स्थित आहे म्हणून आपण कोण आहात, एक ज्ञानात्मक आत्मा आहात. व्यवहार नयाने आपण जर बघितलं तर हे जिनेंद्र भगवान आपण राजा सिद्धार्थाचे पुत्र आहात. आणि निश्चय नयाने जर आपण बघितलं तर हे जिनेंद्र भगवान आत्म्याला कधी जन्म नाही, कधी मरण नाही, म्हणून आपण कोण आहात, अजन्मे आहात. निश्चय नयाने आपण जर बघितलं तर हे जिनेंद्र भगवान आपण आत्म्याच्या अनंत गुणाला, अनंत वैभवाला, अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य याला आपण प्राप्त केलेलं आहे म्हणून आपण कोण आहात, अंतरंग लक्ष्मीने युक्त आहात. पण त्यासोबतच व्यवहार नयाने जर बघितलं तर हे जिनेंद्र भगवान आपण समो शरण, अष्ट प्रातिहार्य, देवकृत 14 अतिशय, केवळ ज्ञानाचे 10 अतिशय, जन्माचे 10 अतिशय, या अतिशयाने आपण काय आहात, संयुक्त आहात. आणि अशा प्रकारे व्यवहारात्मक आणि निश्चयात्मक ही जी दृष्टी आहे या दृष्टीमध्ये यथार्थ ग्रहण करण्यायोग्य निश्चयात्मक दृष्टी आहे आणि त्या निश्चय रूप स्वरूपाला आपण स्वतः स्वीकार केलं म्हणून हे प्रभू विगत भव रागोद्भूत गती, या संसाराचा जो मोह आहे, माया आहे, मिथ्यात्व आहे, या सर्वांचा आपण अभाव केला आणि जी अद्भुत गती अर्थात जी सिद्ध गती आहे त्या सिद्ध गतीला आपण काय केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. अशा सिद्ध गतीला ज्यांनी प्राप्त केलं ते महावीर स्वामी नयन पथगामी भवतुनः, ते महावीर भगवान माझ्या नयन पथगामी हो, अर्थात मला त्यांनी काय करावं, मला त्यांनी जे आहे माझ्या हृदयस्थलावर विराजमान व्हावं आणि माझ्या मोक्ष कल्याणामध्ये त्यांनी निमित्त व्हावं. या प्रकारची भावना अनेकांतात्मक आणि साध्वात्मक शैलीमध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की विरोधाभास अलंकार आहे.
एका ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही ज्ञान शरीरी आहात, आणि एका ठिकाणी काय म्हणतात की तुम्ही शरीराने रहित आहात. एका ठिकाणी म्हणतात की हे प्रभू आपण विचित्र आहात, आणि एका ठिकाणी म्हणतात आपण एकच आहात. म्हणजे एका ठिकाणी सांगतात अनेकांतात्मकपणा आणि एका ठिकाणी सांगतात एकात्मकपणा. मग हा कसा संभव आहे? तर ह्या ज्या सर्व बाबी त्या ठिकाणी आहेत, तर हे याचं नाव काय आहे? अनेकांत. धर्म जे असतात ते धर्म परस्पर विरोधी असतात, पण धर्म परस्पर विरोधी असताना देखील ते एकासोबत राहतात. जसं अस्तित्व धर्म आहे, नास्तित्व धर्म आहे, एक धर्म आहे, अनेक धर्म आहे. तर आता ज्ञान रूपाने बघितलं तर ज्ञानात्मक आत्मा एकच आहे, आणि अनंत गुणांच्या अपेक्षेने बघितला तर ज्ञानवाला आत्मा आहे, चारित्र्यवाला आत्मा आहे, दर्शनवाला आत्मा आहे, सुखवाला आत्मा आहे. मग यामध्ये काही समस्या येईल का? की यामध्ये काही समस्या येत नाही. का नाही येत? कारण की अनेक धर्म एका आत्म्यामध्ये राहतात, आणि एका आत्म्यामध्ये राहताना त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, आणि याचंच नाव आहे अनेकांत. फक्त जेव्हा कथन केल्या जाईल तर ज्या वेळेस जे कथन दिसणार त्यावेळेस ते कथन केल्या जाईल. उदाहरणार्थ समजा जर मुनिराज निज ध्यानामध्ये लीन आहेत तर आपण त्यांना काय म्हणणार? ध्यानस्थ मुनिराज म्हणणार. पण तेच मुनिराज जर आहाराला जात आहेत तर आपण त्यांना काय म्हणणार? की मुनिराज आहार घेत आहेत. तेच मुनिराज जर विहार करत आहे तर आपण काय म्हणणार? की मुनिराज जे आहेत ते विहार करत आहेत. की ज्या अपेक्षाने जर एक पुरुषाच्या अपेक्षेने बघितलं तर वडिलांच्या अपेक्षेने मी पुत्र आहे, आणि माझ्या पुत्राच्या अपेक्षेने मी वडील आहे, माझ्या भाच्याच्या अपेक्षेने मी काका आहे, मामा आहे. तर या प्रकारे जे आहे अनेक धर्म एका वस्तूमध्ये राहण्यात कोणतीही समस्या येत नाही. फक्त त्या ठिकाणी जी दृष्टी असते, जी नय विवेक्षा असते, ती नय विवक्षा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या छंदामध्ये अनेकांतात्मक स्वरूपाच्या माध्यमातून त्यांनी वर्णन केलं. आणि पुढचा जो छंद आपण बघणार आहोत, 6वा छंद, त्या 6व्या छंदामध्ये त्यांनी नयाचं वर्णन केलं. या छंदामध्ये त्यांनी सांगितलंय की हे अनेकांत स्वरूप आहे, याला कुठेही कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. परंतु यथार्थ रूपाने जेव्हा आपण याला समजून घेणार तर आपल्याला ती दृष्टी कोणती ठेवावी लागेल? नयात्मक दृष्टी ठेवावी लागेल. कारण की नयात्मक दृष्टीच्या अपेक्षेनेच आपण हे समजू शकतो. उदाहरणार्थ जे आहे, आपल्या घरामध्ये आपल्या वेळेस अनेक वेळा असा प्रसंग बनतो. काय प्रसंग बनतो? की आपले जे समजा उदाहरणार्थ आपल्या घरातील जे पती आहेत किंवा मी आहे, आणि मी जर माझ्या मुलांना म्हणतो की जा मम्मीला बोलावून आण. आता एक वाक्य आहे छोटस बघा, की जा मम्मीला बोलावून आण. तर आता माझ्या मुलाला जर मी म्हणतो की जा आणि आईला बोलावून आण, तर यामध्ये कोणाची आई गृहीत आहे? आता माझी देखील आई आहे आणि त्या मुलाची देखील आई आहे. परंतु तो मुलगा बरोबर समजतो की या ठिकाणी जे वडिलांनी शब्द प्रयोग केलेले आहेत की आईला बोलावून आण, याचा अर्थ काय आहे की त्याची जी मम्मी आहे त्याला बोलावून आण. म्हणजे काय झालं? त्यांनी बरोबर ती अपेक्षा समजली. ती अपेक्षा बरोबर समजली म्हणून बरोबर त्याचा प्रयोग केला जाईल. पण जर ती अपेक्षा आपण समजली नाही तर तो यथार्थ प्रयोग होणार नाही, आणि जर प्रयोग चुकला तर कदाचित आपण संसारामध्ये तो प्रयोग सुधारू शकतो, परंतु मोक्ष मार्गामध्ये जर हा प्रयोग चुकला तर अनंत संसार जो आहे तो आपल्या पुढे उभा आहे. म्हणून या ठिकाणी मोक्ष मार्गाचं स्वरूप समजून घेताना एक एक शब्दाचा, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या अपेक्षांचा आणि त्याच्या स्वरूपाचा अर्थ समजून घेणे अत्यंत आवश्यक असतो. आणि तोच अर्थ या ठिकाणी पंडितजी सांगत आहे. म्हणून या ठिकाणी जी व्यवहारात्मक दृष्टी आहे आणि जी निश्चयात्मक दृष्टी आहे, या दोघांना आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यावे. आणि हे जेव्हा समजणार तर व्यवहारात्मक दृष्टी हे बहिरंग स्वरूप आहे, ते सदाकाळ टिकणारं नाही. परंतु अंतरंग जी दृष्टी आहे ती अंतरंग दृष्टी सदाकाळ टिकणारी आहे, आणि त्याच्याच माध्यमातून आपलं स्वतःचं काय होऊ शकतं? कल्याण होऊ शकतं. या प्रकारचा हा छंद होता. सामान्य अर्थ पुन्हा एकदा आपल्याला सांगितलेला आहे, तथापि एकदा शब्दात्मकरित्या याचा काय अर्थ होतो ते आपण बघून घेऊया. की हे जिनेंद्र भगवान, हे महावीर भगवान, या वर्तमान भवामध्ये स्वर्णाप्रमाणे आभा असलेलं आपलं शरीर स्वर्णमय भासित होतं, पण तथापि वास्तविक रूपाने आपण ज्ञान शरीरी आहात. हे जिनेंद्र भगवान, अनेक ज्ञेय आपल्या ज्ञानामध्ये झळकतात म्हणून आपण विचित्र आत्मा आहात, परंतु वास्तविक आपण ज्ञानामध्येच स्थित आहात म्हणून आपण एक आत्मा आहात. हे जिनेंद्र भगवान,
या देहाला जन्म देणारे राजा सिद्धार्थ, राणी त्रिशला हे वर्तमान मध्ये आपले माता पिता आहेत, म्हणून उपचाराने त्यांना आपलं आई वडील म्हटलेलं आहे. पण तथापि या आत्म्याचा कधी जन्म होत नाही, कधी मरण होत नाही, म्हणून आपण अजन्मी आहात. हे जिनेंद्र भगवान, बाह्य अनेक वैभव आपल्याला दिसून येतं, म्हणून आपण बहिरंग लक्ष्मीने देखील संयुक्त आहात आणि जे अनंत चतुष्टय आपण प्रगट केलेले आहात त्या अनंत चतुष्टयाने देखील आपण कसे आहात, परिपूर्ण आहात. आणि अशा प्रकारचं स्वरूप आपण प्राप्त केलेलं आहे. म्हणून या संसारातल्या समस्त मोहादी भावांचं, समस्त विकारी भावांचा आपण अभाव केलेला आहे. आणि तो अभाव केल्यामुळे अद्भुत गती अर्थात जी पंचम गती आहे, जी सिद्ध गती आहे, जी मोक्ष गती आहे, त्या मोक्ष गतीला आपण प्राप्त केलेला आहे. म्हणून हे महावीर स्वामी, आपण माझ्या नेत्ररूपी मार्गाद्वारे माझ्या हृदयस्थलावर विराजमान हो आणि त्या माध्यमातून माझ्या कल्याणामध्ये निमित्त बनो. या प्रकारचा हा 5व्या छंदाचा जो होता तो अर्थ होता. आता आपण या ठिकाणी 6वा छंद जो क्रमप्राप्त आहे त्या 6व्या छंदाकडे आपण वळणार आहोत. बघा 6व्या छंदामध्ये काय म्हणतात, या ठिकाणी मी छंदाचं पाठ करतो, आपल्याला ते लक्षात. यदि यावा गंगा विविधनय कल्लोल विमला बृहज्ञानाम्भोभिर् जगति जनतां या स्नपयति इदानीमप्येषा बुधजनमरालये परिचिता महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे. महावीर स्वामी नयन पथगामी भवतु नः. दीपाजी आहेत, दीपाजी आपण म्हणणार, आपल्याला अनम्यूट करतोय, म्हणा. यदि या गंगा विविध नय कल्लोल विमला बृहन्यानाम्भोभिर् जगति जगतां या स्नपयति इदानीमप्येषा बुधजनमरालैः परिचिता महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे. छान. फक्त या ठिकाणी जो आपण दुसऱ्या शब्दाचं उच्चारण केलेला होता, तर दुसऱ्या शब्दामध्ये जे आहे त्या ठिकाणी जगताम शब्द नाही आहे, तर जनताम. भोवी जगती जनताम या स्नपयती, जगताम नाही आहे, जनताम शब्द आहे. बघा या ठिकाणी काय सांगतात. यदि या, आपण एक एक शब्दाचं या ठिकाणी आधी फोड बघणार आहोत. यदि या वाक गंगा शब्द काय आहे, वाक गंगा शब्द आहे, त्या ठिकाणी वाक गंगा. विविध नय कल्लोल विमला. बृहत शब्द काय, बृहत. ज्ञानान बृहत ज्ञानाम अभि जगती, बृहत ज्ञानाम अंभोधी, काय शब्द आहे त्या ठिकाणी, अंभोभी जगती जनताम या स्नपयती. इदानीम अपि एषा, इदानीम अपेशा शब्द आहे, त्या ठिकाणी संधी कशी आहे, इदानीम अपि आणि एषा. बुध जनमरालय परिचिता महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे, किंवा महावीर स्वामी नयन पथगामी भवतु नः. जो वरची दुसरी लाईन जी होती त्यामध्ये बृहत ज्ञानान अंभोभी या प्रकारचा त्या ठिकाणी विच्छेद घ्यायचा आहे. बघा आता या छंदामध्ये जे आहे, या छंदामध्ये पाठीमागच्या छंदालाच विशेष रूपाने स्पष्ट केलेलं आहे. पाठीमागच्या छंदामध्ये मुख्य वर्णन होतं अनेकांत स्वरूपात. अनेकांतात्मक विरोधी धर्म जे होते, एक दुसऱ्यासोबत जे विरोधी धर्म दिसत होते, त्याला पंडितजींनी 5व्या छंदामध्ये वर्णन केलं. पण मग त्यांच्या समोरच प्रश्न उत्पन्न झाला असेल की जर अशा प्रकारे अनेकांतात्मक शैलीचा जर या ठिकाणी प्रयोग केलेला आहे, तर उद्या कदाचित कोणाच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की एकाच वेळेला जिनेंद्र भगवान ज्ञान शरीरी देखील आणि तापविलेल्या सोन्याच्या आभेच्या शरीराप्रमाणे देखील कसे असू शकतात. मग हे जेव्हा दोन्ही प्रश्न येतात तर त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला हे स्पष्ट करावं लागेल.
आणि यासाठी त्यांनी पुढच्या छंदामध्ये म्हणजेच या 6व्या छंदामध्ये जी आहे ती नयात्मक शैली आपण ज्याला म्हणतो किंवा आपण ज्याला जे आहे त्या ठिकाणी काय म्हणतो स्याद्वादात्मक जी शैली आपण ज्याला म्हणतो ती स्याद्वादात्मक शैलीचा त्यांनी या ठिकाणी काय केलेला आहे प्रयोग केलेला आहे. आणि ती स्याद्वाद शैली जी आहे त्या स्याद्वाद शैलीचं नाव आहे नैव अपेक्षा किंवा नय विवक्षा. म्हणून प्रत्येक ठिकाणी ही नय विवक्षा लावली जाते आणि ती जेव्हा नय विवक्षा लावली जाईल त्या नय विवक्षेच्या माध्यमातूनच हे जे सर्व कार्य असतं ते कार्य घडून येते. तर बघा या ठिकाणी ही नय विवक्षा कशी आहे. यदीया वा गंगा. यदीया जशा प्रकारे पहिल्या छंदामध्ये होतो यदीये. यदीये म्हणजे ज्यांचे, तर इथे आहे यदीया. यदीया म्हणजे ज्यांची. आता यदीया का शब्द आला कारण की त्या ठिकाणी पुल्लिंग शब्दाचा प्रयोग होता आणि या ठिकाणी काय आहे स्त्रीलिंग शब्दाचा प्रयोग आहे. वाणी वाक शब्द आला ना पुढे वाक. वाक म्हणजे काय वाणी. आता वाणी ही कोणत्या लिंगामध्ये आहे स्त्रीलिंग शब्द आहे आणि वाणी हा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे या ठिकाणी काय घेतलं यदीया. यदीया म्हणजे ज्यांची. त्या ठिकाणी होतं जिनके यदीये चैतन्य ज्यांच्या चैतन्य रूपी ज्ञान दर्पणामध्ये. आणि या ठिकाणी काय आलं यदीया वा गंगा की ज्यांच्या वाणीमध्ये. कशी आहे ती वाणी की ती जी वाणी आहे ज्यांची वाणी रूपी गंगा. वाणी रूपी गंगा जगामध्ये जे आहे ते जगामध्ये अनेक नद्या आहेत पण त्या नद्यांमध्ये गंगा नदीला अत्यंत पवित्र समजल्या जातात. किंवा आपले जे 6 सरोवर आहेत पद्म महापद्म तिगिंच केसरी महापुंडलिक पुंडलिका रधास तेषाम उपरी. तर या ठिकाणी देखील ज्या 14 नद्या वाहतात गंगा सिंधू रोहित रोहितास्या हरिध्वरी कांता सीता सितोदा नारी नरकांता सुवर्ण रूप्य पुला रक्ता रक्तोदा स्तरितस्तन मध्य गाहा. तर ह्या ज्या 14 नद्या वाहतात त्या सरोवरातून तर या 14 नद्यांमध्ये देखील जी प्रमुख नदी आहे जी भरत क्षेत्राकडे येते ती प्रमुख नदी कोणती आहे गंगा नदी आहे. तर ती जी गंगा नदी आहे तर त्या गंगा नदीचं पावित्र्य किती आहे तर म्हणून या ठिकाणी समजा वाक गंगा. कदाचित आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो वाक यमुना शब्द का नाही घेतला वाक सरस्वती शब्द का नाही घेतला. तर या ठिकाणी बघा वाक सरस्वती का नाही घेतला वाक यमुना का नाही घेतला हे सामान्य प्रश्न आहे. अनेक वेळा काय असतात छंदांची शब्दबद्धता असते तर छंदांच्या शब्दबद्धतेसाठी देखील शब्दांचा प्रयोग केला जातो आणि जो प्रसिद्ध शब्द असतो अशा प्रसिद्ध शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी केला जातो. आज जगामध्ये सर्वत्र गंगा शब्द जो आहे तो प्रसिद्ध आहे आणि नदीच्या प्रवाह रूपामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून या ठिकाणी शब्द घेतलेला आहे वाक गंगा की ज्यांच्या वाणी रूपी गंगेमध्ये काय झालेलं आहे किंवा वचन रूपी गंगेमध्ये विविध नय कल्लोल विमला. विविध नय. विविध नय अर्थात विविध प्रकारचे अनेक प्रकारचे जे नय आहेत ते नय काय करत आहे कल्लोल करत आहे. कल्लोल करत आहे म्हणजे त्या नदीमध्ये विविध प्रकारच्या नयरूपी लाटा. कल्लोलचा अर्थ काय होतो लाटा. कल्लोलचा अर्थ काय होतो लाटा की नयरूपी ज्या लाटा आहेत त्या लाटा काय आहेत उसळत आहेत आणि त्या नयरूपी लाटा उसळल्यामुळे काय झालेलं आहे विमला. विमला म्हणजे काय झालं अत्यंत निर्मलपणा अत्यंत पवित्रपणा त्यांच्या त्या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही बघा अनेक वेळा आपण बघतो की वाहतं पाणी जे असतं ते वाहतं पाणी कधीही दूषित होत नाही. वाहतं पाणी कधीही मलिन होत नाही. परंतु जे साठवलेलं पाणी असतं एखाद्या सरोवरातील किंवा एखाद्या तलावातील जे पाणी असतं ते साठवलेलं पाणी असतं आणि काही दिवसानंतर जर तुम्ही बघितलं त्या पाण्याला तर त्या पाण्यावरती जी आहे ती शैवाल साचलेली असते किंवा त्या पाण्यामध्ये जे आहे मलिनता आलेली असते कारण की ते पाणी वाहतं नाही आहे. ते पाणी कसं झालेलं आहे एका ठिकाणी स्थिर आहे स्थापन झालेलं आहे. परंतु जी नदी असते त्या नदीचं पाणी तुम्हाला कधीही कुठेही मलिन दिसणार नाही. आता ती बाब वेगळी आहे की एखाद्या शहराच्या ठिकाणावरून नदी वाहत आहे तर ती नदी आहे की तो नाला आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. पुण्यामध्ये आमच्या मुळा मोठा नदी आहेत पण जेव्हा त्या नदीकडे आम्ही बघतो तर आम्हाला कळतच नाही की ही वास्तविक खरोखर नदी आहे का. पण जेव्हा पुढे जातो तर पुढे जाऊन त्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप कळतं. तर शहराच्या मध्यभागी वस्तीमध्ये जर अशा नद्या वाहत असतील तर शहरातील कचरा शहरातील सांडपाणी त्या ठिकाणी पोहोचतं. म्हणून कदाचित त्या ठिकाणी ती नदी मलिन दिसत असेल परंतु वास्तविकता हा नदीचं जे स्वरूप आहे ते कसं आहे निर्मल आहे. म्हणून प्रवाहित नदी जी असते प्रवाहित निरंतर वाहणारी जी नदी असते ती कधी मलिन होत नाही.
कारण की तिच्या ज्या लाटा उसळत राहतात त्या लाटांमुळे काय होतं की जो कचरा आहे, जी मलिनता आहे ती बाजूला सारल्या जाते. आणि ती बाजूला झाल्यामुळे काय होतं की ती नदी आपोआपच काय होते, पवित्र होते. आपोआपच त्या नदीच्या पाण्यामध्ये काय आलेली असते, निर्मलता आलेली असते. त्याच प्रकारे या ठिकाणी सांगतात की हे जिनेंद्र भगवान, आपले जे वचन आहे त्या वचनरूपी गंगेमध्ये अनेक प्रकारचे जे आहे ते काय करत आहे, अनेक प्रकारच्या अपेक्षा किंवा अनेक प्रकारचे नय त्यामध्ये काय करत आहे, कल्लोल करत आहे. कल्लोल करत आहे म्हणजे त्याच्या नयरूपी लाटा उसळत आहेत. आणि नयरूपी लाटा उसळल्यामुळे जी वाणी किंवा जे स्वरूप अत्यंत काय झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. कारण की आपण जेव्हा दिव्यध्वनीचं स्वरूप बघितलं होतं तेव्हा दिव्यध्वनीच्या स्वरूपामध्ये काय बघितलं होतं की जिनेंद्र भगवंताची जी दिव्यध्वनी आहे ती तर ओंकार रूप प्रसारित होते. त्या ओंकार रूप वाणीमध्ये कुठेही कोणताही शब्द नसतो. परंतु गणधर परमेश्वरी काय करतात की गणधर भगवान जे आहेत ते गणधर भगवान त्या वाणीचा मर्म समजतात आणि अंतर्मुहूर्तामध्ये त्या वाणीची रचना करून टाकतात. मग या ठिकाणी देखील जिनेंद्र भगवंताची जी वाणी आहे, जी वाणी रूपी गंगा आहे ती ओंकार स्वरूपी आहे. ती जी ओंकार स्वरूपी वाणी आहे ती तर अनेकांतात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रवाहित होत आहे, अनेकांतात्मक स्वरूपामध्ये प्रसारित होत आहे. परंतु जी अनेकांतात्मक स्वरूपामध्ये प्रसारित होत आहे ती भव्य जीवांना लक्षात येत नाही, ती भव्य जीवांना समजत नाही. आणि म्हणून काय झालेलं आहे की गणधर परमेश्वरी काय करतात की नयरूपी कल्लोलाच्या माध्यमातून, या नयरूपी लाटांच्या माध्यमातून नय अनेक प्रकारचे नय त्या ठिकाणी जे आहे प्रयोग केले जातात आणि त्याची रचना जी आहे ती अंतर्मुहूर्तामध्ये करतात. आणि त्यापुढे येऊन मग जे आचार्य इत्यादी जे आहेत त्या आचार्यांच्या द्वारे लिखित, म्हणून आचार्य देखील जेव्हा लिहितात तर आचार्यांच्या देखील प्रत्येक गाथेमध्ये, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये विविध प्रकारचा अनेकांतात्मक धर्म देखील स्थापित आहे आणि विविध प्रकारचा नयात्मक धर्म जो आहे तो नयात्मक धर्म देखील त्या ठिकाणी काय आहे, स्थापित आहे. तर अशा प्रकारच्या नयरूपी लाटा त्या ठिकाणी काय होतात राहतात, उसळत राहतात. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की अत्यंत निर्मलता, अत्यंत पवित्रता प्राप्त झालेली आहे. का पवित्रता आलेली आहे की समजा की ज्या प्रकारे एकाच वेळेला जर सर्व वस्तू एकत्र आल्या तर आपण जे आहेत कोणत्याच प्रकारचं स्वरूप समजू शकणार नाही. किंवा एखाद्या ठिकाणी आपण अशा जागी गेलो की ज्या ठिकाणी खूप गोंधळ होत आहे, सर्वत्र अनेक वेळा आपल्याला समोर असा प्रसंग येतो की एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि त्या ठिकाणी एवढा गोंधळ असतो की कोणतेच शब्द आपल्या कानामध्ये व्यवस्थित पडत नाही. आणि मग आपल्याला सांगावं लागतं की थांबा, शांत राहा, एका जणाला व्यवस्थित बोलू द्या म्हणजे ते काय बोलत आहे ते समजेल. तर या ठिकाणी काय अनेकांतात्मक जे धर्म आहे ते अनेकांतात्मक धर्म असे एका सोबत उसळी मारून उपस्थित आहे. ते आपल्या आत्म्यामध्ये विद्यमान आहेत. परंतु आपल्या ज्ञानाचं एवढं सामर्थ्य नाही की आपण त्या अनेकांतात्मक धर्मांना एका सोबत जाणू शकणार. आणि म्हणून ते जाणण्यात येत नाही, म्हणून त्या ठिकाणी नयरूपी अपेक्षा आपल्याला लावावी लागते. आणि जेव्हा आपण नयरूपी अपेक्षा लावतो तेव्हा त्या अनेकांतात्मक स्वरूपाला आणि त्या अनेकांतात्मक स्वरूपामध्ये देखील ते काय सांगत आहे, त्याची अपेक्षा काय आहे हे आपल्याला व्यवस्थित समजून येते. आणि जेव्हा ते व्यवस्थित समजून येते तर आपलं ज्ञान देखील काय होतं, पवित्र होतं. नाहीतर मग अनेक वेळा अशा प्रकारचे शब्द येतात. तुम्ही समयसार वाचणार तर समयसारामध्ये काय म्हटलंय की आत्मा एक आहे, आत्मा अनेक आहे. समयसारामध्ये आहे की आत्मा ज्ञान दर्शन चारित्राने संयुक्त आहे आणि आत्मा ज्ञानवाला देखील आहे, आत्मा दर्शनवाला देखील आहे, आत्मा चारित्रवाला देखील आहे. आणि पुन्हा जाऊन काय म्हटलं की आत्मा ना ज्ञानवाला आहे, ना दर्शनवाला आहे, ना चारित्रवाला आहे. मग अशा प्रकारचे जेव्हा वेगवेगळ्या अपेक्षा आला की एकीकडे आचार्यदेव काय म्हणतात की आत्मा ज्ञान दर्शन चारित्राने संयुक्त आहे, एकीकडे म्हणतात की आत्मा ज्ञान स्वरूपी आहे, आत्मा दर्शन स्वरूपी आहे, आत्मा चारित्र स्वरूपी आहे. आणि एकीकडे काय म्हणतात की आत्मा ना ज्ञान स्वरूपी आहे, ना दर्शन स्वरूपी आहे, ना चारित्र स्वरूपी आहे. मग आता काय समजायचं? आपण आचार्यांना प्रश्न विचारणार, आचार्यदेव तुम्ही एकच काहीतरी आम्हाला सांग. विद्यार्थी असताना ते सांगतात की सर हे सगळं गोंधळ होत आहे, आम्हाला एकच सांगा. तर आपण आचार्यांना विचारणार की हे आचार्य देव तुम्ही आम्हाला एकच उत्तर द्या की आत्मा कसा आहे, एकतर या अपेक्षेने सांगा, या अपेक्षेने सांगा किंवा या अपेक्षेने सांगा. आचार्य देव काय म्हणतात की हे अनेकांतात्मक स्वरूप वस्तूचं स्वरूप आहे. ते वस्तूचं स्वरूप सदा सर्वदा त्यामध्ये विद्यमान आहे. त्या वस्तू स्वरूपाला आम्ही बदलू शकत नाही. फक्त त्याची जी सांगण्याची शैली आहे ती सांगण्याची शैली वेगवेगळी आहे.
म्हणून त्या तिन्ही शैलीला आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे, तिन्ही वस्तू स्वरूपाला आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि जेव्हा आपण ते वस्तू स्वरूपाला समजून घेऊ तेव्हाच खरोखर जे आहे आपल्या ज्ञानामध्ये देखील निर्मलता, आपल्या ज्ञानामध्ये देखील पवित्रता आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बघा, जेव्हा जेव्हा आपला अधिक अधिक विशेष विशेष स्वाध्याय होतो तर त्या स्वाध्यायाच्या माध्यमातून काय होतं, या अनेक प्रकारच्या अपेक्षा आपल्याला समजतात. आणि जेव्हा अनेक प्रकारच्या अपेक्षा आपल्याला समजतात तेव्हा आपलं ज्ञान देखील काय होतं, पवित्र होतं. आणि त्या अपेक्षा समजण्यासाठी हे नयरूपी कल्लोल जे आहेत ते विद्यमान आहे. आता नय जर खरोखर बघितलं तर जिनागमामध्ये नय हा विषय खूप मोठा आहे. जर आपण नयांचं थोडस भेद जरी आपण बघितले तर बघा, द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय हे दोन मुख्य नय आहेत, जे आगमाचे नय म्हटले जातात. कोणाचे? आगमाचे. आगम नय कोणते आहेत? द्रव्यार्थिक नय आहेत आणि पर्यायार्थिक नय आहेत. पुनश्च जर आपण अध्यात्माचे नय बघितले तर व्यवहार नय आणि निश्चय नय. व्यवहार नय आणि निश्चय नय जे आहेत ते काय आहेत? ते अध्यात्माचे नय. मग या निश्चय नयामध्ये देखील काय आहे? परमशुद्ध निश्चय नय, शुद्ध निश्चय नय, अशुद्ध निश्चय नय असे भेद आहेत. त्या व्यवहारामध्ये जर आपण गेलो तर व्यवहारामध्ये देखील काय आहे? सद्भूत व्यवहार नाही, असद्भूत व्यवहार नाही. मग सद्भूत मध्ये देखील उपचरित सद्भूत व्यवहार नाही, अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. उपचरित असद्भूत व्यवहार नाही, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. अशा प्रकारचे अजून नाही होतात. त्यानंतर आपण जर तत्वार सूत्रामध्ये गेलो तर नयगम संग्रह व्यवहार सूत्र शब्द समभिरूढे एवं भूता नयाहा. नयगम नय, शब्द नय, समभिरूढ नय अशा प्रकारचे 7 नय त्या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे नयाचं स्वरूप जर आपण बघितलं तर नयाचे स्वरूप खूप विस्तृत आहे. आणि एवढं विस्तृत जे स्वरूप आहे ते स्वरूप समजण्याला देखील तेवढाच वेळ पाहिजे. आज आपल्याला तेवढा वेळ नाही, परंतु भविष्यामध्ये जे आहे जशी जशी वेळ भेटत जाईल एक एक नवीन नवीन विषय आपल्या समोर जे आहे परिपूर्ण रूपाने येईल. आपण काही जणांनी माझ्या समोर जे आहे समयसार देखील वाचन करण्याची किंवा त्याला समजून घेण्याची इच्छा प्रगट केली होती. पण माझं सर्वप्रथम आपल्याला हे सांगणं आहे की आपण समयसार देखील समजू शकतो, नाही समजू शकतो अशी बात नाही, परंतु समयसार समजण्यासाठी त्याचं जे बेसिक आहे ते बेसिक समजणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की जर आपल्याला एखाद्या पदार्थाची परिभाषा माहिती नसेल तर आपण ते सहज समजणार. समयसारामध्ये आपण जर गेलो तिथे निमित्त नैमित्तिक संबंध, भाव्य भावक संकर दोष, तादात्म्य संबंध अशा प्रकारचे अनेक संबंधांचे वर्णन. तर त्यावेळेस निमित्त कुणाला म्हणतात, उपादान कुणाला म्हणतात हे तर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. ते जर आपल्याला समजलं नाही तर मग आपल्याला पुन्हा निमित्त शिकावं लागेल. म्हणून बघा, विद्यार्थ्याला आधी एबीसीडी शिकवतात आणि एबीसीडी शिकवल्यानंतर मग त्याला काय होतात, छोटे छोटे वर्ड शिकवतात, 3-3 अक्षराचे वर्ड, 2-2 अक्षराचे वर्ड. आणि ते शिकविल्यानंतर मग आपण पुढे 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 प्रयाण करतो. म्हणून जे आहे, मला हे माहिती आहे की आपण सर्वजण स्वाध्यायी आहात, आपल्या सर्वांना ह्या परिभाषा अत्यंत व्यवस्थितरित्या माहिती देखील असते. पण तथापि जोपर्यंत त्याचं पुन्हा पुन्हा घोलन होत नाही, जोपर्यंत त्याचं पुन्हा पुन्हा आमनाय होत नाही, जोपर्यंत ते आपल्या बुद्धीमध्ये एकदम व्यवस्थित स्थिर होत नाही, की आपण समजा समयसार वाचत आहोत आणि समयसार वाचता वाचता अचानक शब्द आला निमित्त, तर निमित्तची परिभाषा काय आहे ती लगेच आपल्याला आठवण आली पाहिजे. त्या ठिकाणी शब्द आला कर्ता, तर कर्ता शब्द आला तर कर्त्याचा खरोखर अर्थ काय आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी जे आहे प्रारंभिक अवस्थेमध्ये ही जी सर्व स्तोत्र आहेत या स्तोत्राच्या माध्यमातून त्यांचा अर्थ तर कळेलच, पण त्यासोबत सोबत हे जे अनेकांत आणि नयात्मक जी शैली आहे ते देखील आपल्याला कळेल. आणि म्हणून या अनेकांतात्मक आणि नयात्मक शैलीचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी करण्यासाठीच आपण हे विषय बघत आहोत. तर नय जे आहेत ती नय भरपूर आहेत, पण तथापि या ठिकाणी सांगतात की हे जिनेंद्र भगवान, की जेव्हा अशा नयांचा त्या ठिकाणी प्रयोग केला जातो तेव्हा त्या नयांच्या प्रयोगामुळे काय होतं की वास्तविक रूपाने जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये काय ते निर्मलता येते. आणि ती ज्ञानामध्ये निर्मलता आली तर जीवनामध्ये देखील एक सौम्यता आणि शांतता आल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की हे जिनेंद्र भगवान, की ज्यांच्या वाणीरूपी गंगेमध्ये विविध प्रकारच्या नयरूपी लाटा काय होत आहे, उसळत आहे. आणि त्या नयरूपी लाटा उसळल्यामुळे काय झालेलं आहे की बृहद ज्ञानाम की जे विशाल, अत्यंत विशाल, अत्यंत अगाध असं जे ज्ञानरूपी जल आहे, ज्ञानाम अंभोभी, की ज्ञानरूपी जे जल आहे ते ज्ञानरूपी जल काय झालेलं आहे, विमल अर्थात निर्मल झालेलं आहे. त्या ज्ञानरूपी जलामध्ये जे आहे अत्यंत निर्मलता आलेली आहे, स्पष्टता आलेली आहे. आता बघा, एखाद्या वेळेस जे आहे अनेक जण जे आहे नदीच्या ठिकाणी जातात
तर नदीचं दृश्य वगैरे पाहायला जातात. मग आपण नदीचं दृश्य पाहायला जातो किंवा नदीमध्ये अनेक जण आंघोळ देखील करतात. मग त्या ठिकाणी ते आंघोळ वगैरे करतात तर कोणत्या नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करतात? जिथे स्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी आंघोळ करतात, की ज्या ठिकाणी मलिन पाणी आहे त्या ठिकाणी आंघोळ करतात, की ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी ते दृश्य बघायला त्यांना आवडतं, त्या ठिकाणी त्यांना आंघोळ करायला आवडतं. तर या ठिकाणी देखील काय सांगतात की त्या नयरूपी लाटांच्या माध्यमातून काय झालेलं आहे, जे अगाध ज्ञान आहे, ज्ञान खूप आहे, पण त्या अगाध ज्ञानामध्ये काय येऊन जातं, निर्मलता आलेली आहे. त्या अगाध ज्ञानामध्ये अत्यंत पवित्रता आलेली आहे आणि ती पवित्रता आल्यामुळे जगती जनताम, जगती जनताम ही जी जगताची म्हणजे या जगाची जी जनता आहे, या विश्वाची जी जनता आहे, अर्थात आपले जे भक्त आहेत ते भक्त काय करतात, त्या ज्ञानरूपी जलामध्ये काय करत आहे, स्नपयती. स्नपयती म्हणजे स्नान करत आहे. स्नान करत आहेत म्हणजे स्नानाचा अर्थ काय की त्या आपण सांगितलेले जे दिव्य वचन आहेत, आपण सांगितलेली जी दिव्य ध्वनी आहे, त्या दिव्य ध्वनीच्या माध्यमातून काय होत आहे की माझ्या स्वतःच्या मनामध्ये, माझ्या स्वतःच्या ज्ञानामध्ये काय येत आहे, स्थिरता येत आहे. स्थिरतेसोबत सोबत काय येत आहे, शांतता येत आहे. आणि शांतता आल्यामुळे काय आले, पवित्रता आलेली आहे. आणि ती पवित्रता आल्यामुळे माझे जे विकारी परिणाम आहेत ते विकारी परिणाम काय झालेले आहेत, शांत झालेले आहेत. ते विकारी परिणाम काय झालेले आहेत, थोडे दूर झालेले आहेत. त्या विकारी परिणामांपासून मी काय झालो आहे, थोडं रहित होण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून या ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे की हे जिनेंद्र भगवान आपल्या ज्ञानरूपी किंवा आपल्या वचनरूपी गंगेमध्ये जे विविध प्रकारचे नयरूपी लाटा उसळत आहेत, त्या लाटांमुळे वृहद ज्ञानाम, जे विशाल असं जे ज्ञान आहे, ते ज्ञानरूपी समुद्र किंवा ती ज्ञानरूपी नदी अत्यंत पवित्र झालेली आहे. अर्थात पवित्र झाली म्हणजे नदी तर आधीपासून पवित्र आहे, ती ज्ञान गंगा जी आहे ती आधीपासूनच पवित्र आहे. अहो, केवळ ज्ञानामध्ये कोणती शंका, केवळ ज्ञानामध्ये काही शंका नाही. केवळ ज्ञान तर सर्व जगाला जे आहे विस्तृत आणि यथार्थ रूपाने जाणत आहे. पण तथापि जो विचित्रपणा त्या ठिकाणी दिसतो, जो अनेकांतात्मकपणा त्या ठिकाणी दिसतो, त्यामुळे आपल्या चित्तामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये गोंधळ निर्माण होतो. गोंधळ कुठे आहे? गोंधळ पदार्थामध्ये नाही, गोंधळ वस्तूमध्ये नाही. वस्तू जशी आहे तशीच आहे. फक्त काय होतं, ती वस्तूची अपेक्षा न समजल्यामुळे आपल्या मनामध्ये काय होतो, गोंधळ निर्माण होतो. होतो की नाही होत? एक छोटासा ग्लास या ठिकाणी ठेवलेला होता आणि ग्लास या ठिकाणी ठेवलेला होता, एक बाळ गेलं आणि तो ग्लास काय झालं, खाली पडलं. ग्लास मधलं पाणी काय झालं, सांडून गेलं. आता चूक कोणाची? दीपाजी, चूक कोणाची सांग? आपण काय म्हणणार, बाळाला काय म्हणणार, तुझ्या लक्षात नाहीये, तू हे ग्लास काय करायला पाहिजे होतं, जागेवर नेऊन ठेवायला पाहिजे होत. बरोबर आहे, तो लहान बाळ आहे, आपण त्याला दोष दिला, बरोबर आहे. पण जर स्वतः जर विचार केला तर आपण बघून चाललो नाही, ही देखील आपला दोष आहे की नाही आहे? बाळाने ग्लास ठेवला, कदाचित ठीक आहे, हा त्याची चूक असेल, पण मी बघून चाललो नाही, ही देखील माझी चूक आहे की नाही आहे? मग गोंधळ वास्तविक कुठे आहे? गोंधळ त्या पदार्थामध्ये आहे की माझ्या दृष्टीमध्ये आहे, की माझ्या मान्यतेमध्ये आहे? गोंधळ जो आहे तो पदार्थामध्ये नाही. पदार्थ तर स्वतः स्वमध्ये स्थित आहे. वास्तविकता त्याची अपेक्षा न समजल्यामुळे काय झालेलं आहे की माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या चित्तामध्ये जे आहे अशा प्रकारच्या हे जे नैरूपी कल्लोळ झाले ना, त्याची अपेक्षा नाही समजली आणि अपेक्षा न समजल्यामुळे ते काय झालेलं आहे की मला वास्तविकता त्याचा यथार्थ अर्थ नाही करता आला किंवा ती अपेक्षा मला समजता नाही आली आणि ती अपेक्षा न समजल्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये काय झालेलं आहे, ही चित्र विचित्रपणा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो, त्याला आपण खूप सुंदर शब्द आहे, आठवत नाहीये मला, परंतु ज्याला आपण म्हणू शकतो की एक प्रकारची जी आहे संभ्रमावस्था, ती संभ्रमावस्था मला निर्माण झालेली आहे. संभ्रम पदार्थामध्ये नाही, संभ्रम जो आहे तो वस्तूमध्ये नाही. वस्तूची अपेक्षा न समजल्यामुळे माझ्यामध्ये काय झालेला आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी या ठिकाणी ही जी नयरूपी लाटा आहेत, त्या नयरूपी लाटा किंवा नयरूपी अपेक्षा समजल्यामुळे ही जी विशाल ज्ञान आहे, ती विशाल ज्ञान माझं अत्यंत पवित्र झालेलं आहे. आणि असं जे ज्ञान पवित्र झालेलं आहे, त्या ज्ञानामध्ये आता काय करत आहे, जगती जनताम यास्नपयती, या वाणीरूपी गंगेमध्ये ही जी जगाची जनता आहे ती काय करत आहे, यामध्ये स्नान करत आहे आणि ते स्नान करून स्वतःच्या ज्ञानाला पवित्र करून घेत आहे. तर ही कधीची काळ आहे, ही कधीची बाब आहे? आजपासून समजा भगवान महावीर स्वामी जेव्हा 2500-2600 वर्षापूर्वी होते तेव्हाची बाब आहे. मग आता कोण आहे?
मग आता आपल्याला हे सर्व स्वरूप कोण सांगतात? तर बघा इथे शब्द दिलाय, इदानीमप्येषा बुध मराले परिचिता. इदानीम अपि एषा, आणि ती जी वाणी रूपी गंगा आहे ती इदानीम अपि एषा. इदानीम अपि, आजच्या या वर्तमान काळामध्ये देखील बुधजन, बुधजन, बुध म्हणजे ज्ञानी आणि जन म्हणजे मनुष्य किंवा विद्वान, जे ज्ञानी विद्वान आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, त्या ज्ञानी लोकांच्या माध्यमातून, त्या ज्ञानी विद्वानांच्या माध्यमातून परिचिता, आम्हाला काय होत आहे? परिचित होत आहे. आम्हाला काय होत आहे? ती समजून येत आहे. आणि हे ज्ञानी विद्वान कसे आहेत? शब्द दिलाय मरालय. मरालयचा अर्थ काय होतो? मरालयचा अर्थ होतो हंस. मराले शब्दाचा अर्थ काय होतो? हंस. की ज्या प्रकारे हंस जो आहे त्या हंसाला नीर क्षीर विवेक दृष्टी असते, त्या नीर क्षीर विवेक दृष्टीच्या माध्यमातूनच तो काय करतो? दूध आणि पाण्याला वेगवेगळं करतो. त्याच प्रकारे आज वर्तमानामध्ये जरी भगवान महावीर स्वामी आपल्या समोर उपस्थित नसले, जरी आज वर्तमानामध्ये आचार्य देव धरसिंह इत्यादी आचार्य कुंदकुंदादी आपल्याला उपस्थित नसले, जरी आज वर्तमानामध्ये साक्षात अनंत परमात्मा आणि गुरूंचा विरह जरी असला, पण तथापि जे ज्ञानी लोक आहेत, जे ज्ञानी विद्वान आहेत, जे ज्ञानी विद्वान रूपी हंस आहेत, की ज्या प्रकारे हंस काय करतो? दूध आणि पाण्याला वेगवेगळं करतो, त्या प्रकारे आत्मा कोण आहे आणि शरीर कोण आहे, ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे, माझं यथार्थ स्वरूप काय आहे आणि माझं यथार्थ स्वरूप काय नाही, राग काय आहे आणि ज्ञान काय आहे, या दोन्ही बाबींमध्ये जे आहे त्या नीर क्षीर प्रमाणे काय करतात? आपल्याला अर्थ स्पष्ट करून सांगतात, वेगवेगळं करून सांगतात. कोण सांगतात? ज्ञानी जन. आता ज्ञानी जनामध्ये जे आहे विद्वान, आता मराले शब्दाचा अर्थ होतो हंस. आता ज्ञानीजन म्हणजे कोण? तर ज्ञानीजन म्हणजे या ठिकाणी गुरु देखील आले, आपले जे आचार्य उपाध्याय आणि साधू परमेष्ठी, यामध्ये जे गुरु आहेत ते गुरु देखील ज्ञानी आहेत, आणि ज्यांनी शास्त्राचा विशेष अभ्यास केलेला आहे, आणि शास्त्राचा विशेष अभ्यास केल्यामुळे ज्यांच्यामध्ये या धर्मोपदेशाची योग्यता प्रगट झालेली आहे, असे जे ज्ञानी लोक आहेत ते देखील ज्ञानी आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्ञानीमध्ये कोण घ्यायचं? आचार्य उपाध्याय आणि साधू परमेष्ठी मध्ये जे जीव आहेत म्हणजे गुरु, नग्न दिगंबर संत, ते देखील या ठिकाणी बुधजन मराले आहे. आणि जिनवाणीचा विशेष अभ्यास करून, जिनवाणीचा विशेष स्वाध्याय करून ज्यांनी विशेष ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे ते देखील कोण आहेत? ज्ञानीजन आहे. ते मग गृहस्थही असतील, विद्वान देखील असतील, ब्रह्मचारी देखील असू शकतात. तर हे बुधजन मराले, की आज देखील ती जी वाणी आहे ती ज्ञानी हंसरूपी विद्वानांच्या माध्यमातून किंवा ज्ञानी अशा गुरूंच्या माध्यमातून, जे गुरूंना उपमा कशी दिली? हंसाची उपमा दिलेली आहे, की आजही ज्ञानी जनांच्या माध्यमातून, हंसरूपी ज्ञानी जनांच्या माध्यमातून परिचित आहे, आपल्याला जी समजून येत आहे किंवा लक्षामध्ये येते, असे ते ज्ञानीजन आज आपल्याला विद्यमान आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून ही जिनवाणी मी समजून घेतो, आपलं जे यथार्थ स्वरूप आहे ते मी समजून घेतो. म्हणून हे महावीर स्वामी नयन पथगामी भव तुम्ही. हे महावीर स्वामी, आपण माझ्या नयनाला पथगामी व्हावे. हे महावीर स्वामी, आपण माझ्या नेत्ररूपी मार्गाद्वारे माझ्या हृदयावर काय व्हावं? विराजमान व्हावं. अशा प्रकारचं जे वर्णन आहे ते वर्णन या छंदाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आता हे जे वर्णन केलेलं आहे या माध्यमातून आपण समजू शकतो की वास्तविकतः या छंदामध्ये जे आहे नयरूपी जी गरिमा आहे ती नयरूपी गरिमा या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. अशा प्रकारे हा अर्थ या ठिकाणी झालेला आहे. थोडा वेळ होत आहे म्हणून आपण हिंदीचा जो छंद आहे तो उद्याच्या कक्षेमध्ये आपण बघणार आहोत. एक सामान्य रूपाने या छंदाचा मी पुन्हा आपल्याला अर्थ सांगतो. हे जिनेंद्र भगवान, ज्यांच्या वाणीरूपी गंगेमध्ये अनेक प्रकारच्या नयरूपी लाटा उसळत आहेत आणि त्यामुळे अगाध आणि विशाल ज्ञान अत्यंत पवित्र आणि अत्यंत निर्मल झालेलं आहे. ते जे ज्ञान आहे आजपर्यंत आम्हाला तीर्थंकर भगवंतांच्या माध्यमातून, आचार्य भगवंतांच्या माध्यमातून प्राप्त होत होतं, पण आज या वर्तमान काळामध्ये देखील जे ज्ञानी जन आहेत, जे ज्ञानी पुरुष आहेत, जे जणू काही आम्हाला हंसाप्रमाणे आहेत, ते हंसाप्रमाणे उपलब्ध असणारे जे ज्ञानी जन आहेत त्यांच्या माध्यमातून ही जिनवाणी आम्हाला परिचित आहे. आणि खरोखर हा वास्तविक उपकार आपलाच आहे
कारण की आपण दिव्य ध्वनीच्या माध्यमातून आम्हाला काय दिलेलं आहे, अशा प्रकारचं वरदान दिलं आहे की ज्या माध्यमातून आम्ही ही जिनवाणी समजू शकतो. म्हणून हे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु नः. हे महावीर प्रभू, आपण माझ्या नेत्ररूपी मार्गाद्वारे माझ्या हृदयस्थलावर काय हो, विराजमान हो. या प्रकारची भावना या छंदामध्ये जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आपण सर्वांनी हा छंद या ठिकाणी समजून घ्यावा. याचा जो हिंदी अर्थ आहे तो आपण उद्याच्या कक्षेमध्ये बघणार आहोत. त्या ठिकाणी आपण पूर्ण करतो. सर हॅलो जिनवाणी या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. जिनवाणी स्तुती आपण जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देतहु धो.